आपल्या घरात काय घडले पाहिजे, रामायण की महाभारत, हे आता तुम्हीच ठरवा. रामाला वनवास मिळाला, पण असा कुठेच संदर्भ मिळाला नाही की माता कौशल्या कैकेयीला म्हणाली की तुझा काय संबंध, माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणायचा. ना कोणी सीतेला दोष दिला की तू आमच्या घरात आलीस आणि तुझ्या पायगुणाने माझ्या मुलाला वनवास मिळाला. आणि सीताही म्हणाली नाही की मी माझ्या माहेरी वैभवात होते, तुमच्याशी लग्न केलं आणि माझी पार वाटच लागली. किंवा लक्ष्मणाची उर्मिलाही म्हणाली नाही नवऱ्याला की तुम्हाला काय गरज पडली भावाच्या मागे मागे करायची. ना भरत आणि त्याची बायको म्हणाली चांगला चान्स मिळाला आहे, घ्या राज्य आपल्या ताब्यात. एकंदरीत रामायण बारकाईने पाहिलं तर असे लक्षात येते की प्रत्येकाने घराण्याच्या स्थैर्यासाठी केवळ त्याग केला आहे, तोही विना तक्रार, कुणालाही दोष न देता. आयुष्य असेच एक रंगमंच आहे, प्रत्येकाने आपला रोल नीट पार पाडावा, दुसऱ्याच्या रोलमध्ये हस्तक्षेप न करता. नाहीतरी नाटक पडले म्हणून समजा. जिथे कोणत्याही अपेक्षा न करता देणे आले तिथे रामराज्य नक्की आले, आणि जिथे दुसरीकडे अपेक्षा, अहंकार, टीका आणि टोमणे तेथे महाभारत ठरलेलेच आहे. आता तुम्ही ठरवा, तुमच्या घरात काय घडले पाहिजे, रामायण की महाभारत. श्री स्वामी समर्थ.